लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 27 सप्टेंबरचा भाग तुम्ही बघत आहात मंडळी. तर सुरुवातीच्या वेळेला त्यांनी आज काव्य आणि पार्थचं ते पुन्हा ते शेवटचा सीन घेतला. तो पार्थ म्हणतो ना तिला की आता माझं घड्याळ बंद पडलं, त्या दिवशी माझ्या हाताची नाडी पण बंद पडेल वगैरे वगैरे. मग काव्य त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि मग इथे पुन्हा गाणं वाजतं बरं का प्रेक्षकांनो, अनोळखी या वाटावर समथिंग. आणि खूपच वेळ त्यांनी गाणंच दाखवलंय. जोपर्यंत काव्य त्या खोलीतून जात नाही ना तोवर पूर्ण वेळ गाणंच वाजत असतं. आणि मग ते गाणं वाजतं मग काव्य पार्थ एकमेकांकडे पाहतात, रडतात, पडतात. आता आठवण येईल त्यांना एकमेकांची म्हणून खूप दुःख फील करतात. आणि मग एकदाची काव्य त्या खोलीच्या बाहेर जाते त्या गेस्ट रूम मध्ये. पण एवढंच नाही, आज त्यांनी जवळजवळ 7-8 मिनिटं म्हणा त्या काव्याच्या आणि पार्थच्या आठवणीच दाखवलेल्या आहेत. त्यामुळे आजचा एपिसोड आपला जरा लहान झालाय बरं का मंडळी. तर आता काव्या फायनली जाते गेस्ट रूम मध्ये. मग इकडे या वसू आत्याची चालू झाली आहे प्लॅनिंग, प्लॉटिंग. वसू आत्या म्हणत असतात लवकर मी सांगितलेलं काम करा, कामाला लागा, मला त्या नंदिनीला मोठं सरप्राईज द्यायचंय, काम जमलंच पाहिजे, कळलं ना. असं म्हणून आता त्या फोन ठेवतात आणि मग स्वतःच्याच मनाशी बोलतात आता सगळे फासे मी माझ्या बाजूने फिरवणार आहे. तेवढ्या तिथे रम्या येते आणि म्हणते आई कसले फासे फिरवतेस ग. ती दार लावून घेते. तेव्हा वसू आत्या म्हणतात काय चाललंय तुझं रम्या, तू ऐकतेस काय. रम्या म्हणते आता सांग मला कसले फासे फिरवतीये, काय फिरवतीये, काय एकट्यात चालू असं तुझं. वसू आत्या म्हणतात कळेल तुला रम्या, लवकरच कळेल. रम्या म्हणते कधी कळणार आहे आई आणि काय काय कळणार आहे. आई तू माझ्यापासून लपवतीयेस यार, काय आहे ते सांग ना. मग ती वसू आत्या म्हणते लपवा छपी नाही करत आहे रम्या, पण काम होण्याच्या आधी मला बोभाटा करायचा नाहीये. रम्या म्हणते असं का वाटतंय तुला आई, मला सांगितल्यावरती बोभाटा होईल कामाचा. तू ना आजकाल मला काहीच सांगत नाहीयेस, लपवा छप्पी करतेस, कोणाशी बोलतेस, काय बोलतेस, कोण आहे हा माणूस सांग मला. वसू आत्या म्हणतात रम्या 2 दिवस थांब, फक्त 2 दिवस, तुला माझा प्लॅन आणि तो माणूस कोण आहे ना ते कळेल. आता अशा पाठमोऱ्या होऊन त्या रम्याशी बोलत असतात. रम्या पुन्हा वसू आत्याला म्हणते 2 दिवसानंतर काय होणार आहे आई, काय होणार आहे असं. अगं आत्ता मला सांगितलं तर उलथापालथ होणार आहे का. वसू आत्या म्हणतात थोडं थांब जरा रम्या, थोडा संयम नाहीये का तुला. रम्या म्हणते नाहीये, इथे युगच्या बाबतीत काय करायचं ते चाललंय डोक्यामध्ये आणि इथे तू काहीतरी वेगळंच प्लॅनिंग करतेयस आई. वसू आत्या म्हणतात शांत हो, युगच्या बाबतीत तू काही विचार करू नको, त्याचा विचार मी केलाय आधीच, उद्याच निकाल लागणार आहे. रम्या म्हणते कसा आणि कसला. वसू आत्या म्हणतात या घरामध्ये आता खूप मोठा राडा होणार आहे, तू बघत राहा. आणि इथून पुढे प्रेक्षकांनो त्यांनी काव्य आणि पार्थ हे एकमेकांच्या आठवणीमध्ये कसे व्याकुळ झालेत ते दाखवलंय. आता ही काव्या तिचे एक सामान शिफ्ट करत असते. तिचा चष्मा पाहताना तिला आठवतं की पार्थने कसा तिला चष्मा आणून दिला होता. दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेत. प्रेक्षकांनो एवढा प्रॉब्लेम आहे, यांना तर कबूल करून टाकावं आणि पटकन काय आहे ते सॉल्व्ह करावं ना. भारच मालिका वाढवतात बाबा. आता पार्थ लगली एसीचं ते रिमोट घेतो, मग त्याला पण काव्याची आठवण येते. पार्थ लगली इतका व्याकुळ झालाय की विचारू नका. आता रडतो काय, पडतो काय, आणि बऱ्याच वेळ दाखवलं त्यांनी हे सगळं. तर असो, आता अशा पद्धतीने रडून पडून एकमेकांची आठवण काढून ते झोपी गेलेत. आता पहाट झाली आणि सुरू झाला इथून पुढे तमाशा. आता सकाळी सकाळी आधी तर नंदिनी काव्याला भेटायला येते. काव्या नंदिनीला बघून म्हणते गुड मॉर्निंग ताई. नंदिनी म्हणते गुड मॉर्निंग काव्या, काय गो किती अभ्यास करणार आहेस. अगं रात्री पण गेस्ट रूमचा लाईट चालूच होता आणि सकाळी बघते तर तू अजूनही अभ्यास करतेय काय ग. अगं काव्या, अगं आराम वगैरे करतेस की नाही. काव्या म्हणते अगं हो ताई, काय झालं जरा अवघड चॅप्टर होता म्हणून मी विचार केला की एका रात्रीत कंप्लीट करावा. मग नंदिनी म्हणते पण तू या खोलीत का आली आहेस काव्या. आता काव्या सहज म्हणून जाते आता हीच माझी जागा, आणि मग म्हणते अगं ताई सध्या तरी. मग नंदिनी म्हणते हरकत नाहीये. काव्या अगं तू अशी अभ्यास करतेस ना इथे, हे बघून मला आपले माहेरचे दिवस आठवतात. तुला आठवतं का तू अशीच अभ्यास करायची आणि मग आरू ही आवाज करायची आणि तू तिला रूमच्या बाहेर काढायची आणि मग आरू माझ्या रूम मध्ये येऊन झोपायची. मग आता ही काव्या म्हणते आपली आरू ना वेडी होती बघ. अगं तिला नेहमी सांगायचे मी की आरडाओरडा करू नको, पण ऐकतच नव्हती, मुद्दाम डिस्टर्ब करायची, मला घोरायची. अगं तुला माहितीये ना कशी त्रास द्यायची आणि मोठ्या मोठ्याने बोलायची. मग नंदिनी म्हणते हो ना, आपली आरू मोठ्याने बोलायची, तिचं सगळं गॉसिप बसल्या ठिकाणी कळायचं आपल्याला. आता यांनी आरुषीचा विषय काढलाय म्हणजे युगंधर आणि आरुषीचं काहीतरी दिसतंय असं वाटतंय तर खरी, पण बघू आता काहीतरी मोठा ट्विस्ट आणलाय त्यांनी मालिकेत. आता सहज ही नंदिनी म्हणते नाही
काव्या, अगं मला म्हणायचंय असं तुला की अभ्यास करताना तुला आरूचा त्रास व्हायचा म्हणून तू तिला बाहेर काढायचीस, पण तू रूम नाही सोडलीस काव्या. नंदिनीला जरा शंका आली, ती तिने काव्याला बोलून दाखवली. काव्या आता गमतीवारी नेते विषय आणि म्हणते, अगं तसं काही नाहीये ताई. मग नंदिनी म्हणते, नाही तुझी बॅग कपडे दिसताय इथे, मग राहायला आली की काय या गेस्ट रूम मध्ये काव्या. मग काव्या म्हणते, राहायला नाही ग, अभ्यास करायलाच आली आहे असं समज. नंदिनी म्हणते, हो पण तू झोपायला जाणार की नाही तुझ्या रूम मध्ये. पण आता काव्या एकदम शांत होते आणि तिला आठवतं मानिनीला दिलेलं प्रॉमिस, पण ती आता नंदिनीला काही त्याचा ताकासूर लागू देत नाही. काव्या म्हणते, अगं काही नाही ग ताई, तसं काही नाहीये. नंदिनी जवळ जाते तिच्या आणि विचारते, काही प्रॉब्लेम आहे का बेटा. काव्या म्हणते, नाही ग ताई, काय आहे ना, आपल्या घरी तिकडे आपल्या घरी डिस्टर्ब करायला मला आरुषी होती आणि आता इथे टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक मिस्टर पार्थ देशमुख आहेत. काही फरक नाही ग दोघांमध्ये. अगं बायकांसारखी ना सतत बडबड करत असतात पार्थ, आणि झोपल्यानंतर रूममध्ये शांतता असेल असं वाटत असेल तुला, पण तसंही नाहीये. ते झोपले की रात्रभर घोरण्याचा रणगाडा सुरूच असतो त्यांचा. म्हणजे एक गोष्ट काय, आरुषीला मी सांगू शकत होते ना की रूमच्या बाहेर जा, पण इथे मी कशी काढणार ना देशमुखांना त्यांच्या खोली बाहेर. नंदिनीला तिचं हे बोलणं तात्पुरतं पटलंय खरी, पण आता तरी नंदिनी म्हणते, हरकत नाहीये काव्या, पण निदान तू तुझ्या रूमला आमची रूम अशी म्हणालीस ते ऐकून बरं वाटलं मला. आता काव्याला ते खटकतंय असं त्यांनी तिचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलताना दाखवलेत. नंदिनी पुन्हा म्हणते, काही झालंय का काव्या, हे बघ खरं सांग, मला ना असं वाटते तू काहीतरी कव्हरअप करतेस. तुला कोणी काही बोललंय का, पारची भांडली बिंडलीस का, काही झालंय का. काव्या म्हणते, नाही ताई, तू उगाच काळजी करतेस, सगळं काही ठीक आहे, काही झालेलं नाहीये. नंदिनी म्हणते, नक्की ना बेटा. काव्या म्हणते, हो नक्की. तेवढ्यात पार्थ येतो तिथे काव्यासाठी कॉफी घेऊन आणि या दोघींना विचारतो, काय चाललंय, जावा बहिणी गप्पा मारताय का. नंदिनी स्माईल करते. काव्या म्हणते, तुम्ही कशाला आला तिथे. आता पार्थला ते खटकतं तिचं ओरडून बोलणं. पार्थ म्हणतो, हे माझं ते. आता नंदिनीला कळतं की पार्थला जरा प्रायव्हसी हवी आहे, म्हणून नंदिनी आता तिथून निघून जाते बरं का. पार्थ म्हणतो, तुम्ही अभ्यास करत असाल म्हणून कॉफी आणली तुमच्यासाठी, प्या प्या, सावकाश प्या. काव्या म्हणते, थँक्यू, मला गरज होती कॉफीची. नंदिनी म्हणते, तुमच्या दोघांचं चालू द्या, मी येते हं. असं म्हणून नंदिनी निघून जाते. आता ही कॉफी घेत असते तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही कॉफी घ्या ना काव्या, मी इथेच बसतो. पण काव्या त्याला बसू देत नाही आणि म्हणते, नाही नाही, इथे कशाला बसता, ताई गेली ना खाली, तुम्ही पण खाली जा, मी आवरून येणार आहे खाली. मग पार्थ म्हणतो, पण कॉफी. काव्या म्हणते, हो मी घेते कॉफी, तुम्ही जा खाली. आता पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, लवकर या हं डायनिंग टेबल जवळ, काव्या लवकर या. पार्थला आता कधी कधी म्हणजे किती भेटू काव्याला आणि किती नाही असं दाखवलं बरं का त्यांनी. आता काव्या म्हणते, हो हो येते ना मी, जा तुम्ही. पार्थ आता जातो आणि पुन्हा मागे येतो आणि म्हणतो, काव्या मी तुम्हाला सिनेमन कॉफी दिली बरं. काव्या आता त्याच्याकडे बघतच राहते आणि जरा विचार करते. तो गेला म्हणजे आता तो जातो आणि मग ही विचार करते, सॉरी पार्थ, तुम्ही माझी कॉफी घेईपर्यंत इथे थांबला असतात तर मला अजून आवडलं असतं, पण मानिनी काकूंना कळलं असतं तर त्या शोधत शोधत इथे आल्या असत्या. मला माहिती आहे पार्थ, मी तुमच्यासोबत खूप वाईट वागते. आता ती असंच काहीतरी मनाशी बोलते आणि तिला खूप वाईट वाटते ती पार्थची वाईट वागते म्हणून. तर असो, आजच्या एपिसोडनं जरा सोसोच आहे प्रेक्षकांनो. आता बघा, त्या युगंधरला या मानिनीबाई वाढून देत असतात. युगंधर मानिनीला म्हणत असतो, आई हा साखरेचा चहा नको देऊस ना मला. मानिनी म्हणत असते, युगंधर काहीतरीच काय तुझं, अरे बाबा साखर बिखर काही सोडू नकोस, काय ते डायटिंगचं खूळ डोक्यात घेतलंय, घे साखरेचा चहा. इकडे या रम्याचं आणि वसुआत्याचे उपद्व्याप चालू आहे. तो युगंधर नापास झालाय ना MBAच्या परीक्षेत, तर या रम्याने त्याचं ते नापास झालेलं जे रिझल्टचं जे मार्कशीट आहे ना, ते असं गोळामोळा करून मुद्दाम तिथे स्वयंपाकघरातच फेकलंय, जेणेकरून लक्षात यावं या सगळ्यांच्या. म्हणून दोघी मायलेकींचे प्लॅनिंग पाक असे चालले आहेत. आता या रम्याने ते सगळं असं चोळामोळा केलं आणि फेकून दिलंय तिथे किचन. वसुआत्या मुद्दाम येरझाऱ्या मारत असतात, मानिनीचं लक्ष आहे का काय यांच्याकडे म्हणून. आता या मानिनी युगंधरशी बोलत असतात, बेटा छान भरपूर खात जाव, तब्येत नीट ठेवत जाव वगैरे वगैरे. आता बघा, या वसुआत्या समोर येतात तेव्हा मानिनी चिडून म्हणते, काय हो आतली सगळी कामं झाली का. वसुआत्या म्हणतात, बाई थोडी राहिली आहेत कामं. अगं मानिनी काय आहे ना, जरा रिक्वेस्ट करायची होती बाई, अगं पावसाळा सुरू होऊन होता, उन्हाळा चालू झाला, जरा उकडतं ग, गॅस जवळ उभं राहिलं ना की घामघूम होतं ग मला. अगं मी एसीच्या समोर जाऊ का 2 मिनिटं, लगेच येते बघ थोडी हवा घेऊन एसीची. पण आता मानिनी ओरडते आणि म्हणते, आपल्या मानिनी जोरात ओरडते वसुआत्यावर आणि म्हणते, माहिती नाही का तुम्हाला, आपल्याकडे सगळ्यांना वेळेवर खायला लागतं.
आता तेवढ्यात ना काका आहे ना फोनवर बोलत आलेत बरं का. त्यांचा कोणीतरी मित्र आहे आणि त्यांच्या मित्राची मुलगी MBBS मध्ये पहिल्या नंबरमध्ये आली आहे. त्यांच्या मित्राशी बोलताय ते फोनवर आणि त्याचं अभिनंदन करताय. मग नंदिनी विचारते, वा वा मिथुन काका, कुणी आनंदाची बातमी दिली तुम्हाला? मग ते मिथुन काका म्हणतात, अगं नंदिनी, माझा मित्र आहे बघ लहानपणीचा सुबोध म्हणून. अरे त्याची मुलगी MBBS ला टॉप आली. आय लाईक दिस. वा 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 म्हणून त्याने फोन केला मला आणि मी अभिनंदन केलं त्याचं. पण काय रे युग, तू पण MBBS ला आहे ना? अरे नाही नाही नाही, तू तर MBA करतोय ना. माझ्या आलं लक्षात. नाही म्हणजे तुझा पण रिझल्ट लागला असेल ना रे. आता युगंधर घाबरतो बरं का, कारण तो फेल झालाय हे नंदिनीला पण माहिती आहे. आता या दोघांनी ही गोष्ट लपवली आहे. आता लगेच रम्या पण बघायला लागते बरं का या दोघांकडे, की हे दोघं कसे लपवत आहेत. मग हे मिथुन काका म्हणतात, काय रे बाबांनो, अरे माझा 7-12 पण नाही झाला यावेळेला. नाही, कधी केक खायला मिळणार मला? युगंधर सांग, कधी आहे तुझा रिझल्ट? मानिनी पण विचारते, युग कधी आहे रे रिझल्ट? आता युग म्हणतो, अरे काका अजून लागला नाहीये रिझल्ट. मग लगेच हे मिथुन काका म्हणतात, चल रे काहीतरीच काय सांगतोय. लगेच वसू आत्यामध्ये बोलतात आणि म्हणतात, नक्की ना युग, काही लपवतोयस का काय बाबा आमच्यापासून? आता मात्र युगंधरला टेन्शन आलंय. वसू आत्या म्हणतात, काय रे युग, अरे आजकालची तुझ्या वयाची पोरं लपवाछपवी करायला लागली आहेत ना, म्हणून विचारलं बाबा. नंदिनीला येतो राग. नंदिनी म्हणते, वसू आत्या, सगळे तुमच्यासारखे नसतात. युग समंजस आणि सेन्सिटिव्ह मुलगा आहे, कशाला काही लपवतो? आता यांच्या घरात भांडणं चालू होऊन जातात. लगेच मिथुन काका म्हणतात, हो नंदिनी बरोबर आहे तुझं, आपला युग खूप चांगला आहे, त्याच्यावरती संस्कार आहे त्याच्या आई वडिलांचे, माझे. आपल्यासारखं दुसऱ्याला समजू नका हो वसुताई तुम्ही. आता लगेच या मानिनी म्हणतात, मिथुन भाऊजी काय करणार, कावीळ झालेल्या माणसाला समोरचं जग पिवळंच दिसत असतं. तेवढ्यात लगेच नंदिनी ओरडून म्हणते, वसू आत्या, युग बद्दल आज बोललात ते बोललात, पण आता संशय घ्यायचा नाही युग बद्दल. आणि काय न वसू आत्या, आमचा युग खूप सेन्सिबल आहे, त्याला काही लपवायचं असतं तर त्याने कोणाला तरी सांगितलं असतं. आता नंदिनी एवढं ठामपणे बोलतीये म्हणजे मला असं वाटतंय की नंदिनीला कदाचित हा नापास झाला हे माहिती नसावं. आय थिंक सो. तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंटमध्ये. वसू आत्या ओरडतात नंदिनीवर आणि म्हणतात, पहा आता माझा भाचा आहे तो, पण त्याच्याशी मी प्रेमाने बोलायचं पण नाही का, त्याची गंमत पण नाही करायची का? मी जरा काही बोलले की मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करतेस तू नंदिनी. आता नंदिनीशी भांडायला लागते वसू आत्या. तेव्हा ही काव्या पुढे येते आणि म्हणते, ओ आत्याबाई, मग कशाला असे कामं करतात ज्यामुळे तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाईल? आता लगेच रम्या पुढे येते आणि म्हणते, ही नंदिनी ना मुद्दाम माझ्या आईला असे प्रश्न विचारते आणि माझी आई अडचणीत येते, मुद्दाम असे प्रश्न विचारत असते नंदिनी. आता काव्या रम्याशी भांडते आणि म्हणते, कसं आहे ना रम्या, तुझी आई प्रत्येक वेळेला स्वतःसाठी खड्डा खणते आणि त्यात पडते. उगाच माझ्या ताईला दोष द्यायची तुला गरज नाहीये. रम्या म्हणते, झालं, स्वतःच्या बहिणीची बाजू घ्यायला आलीस ना, तुला प्रत्येक वेळेला का ना खुपसायचं असतं ग काव्या मध्ये मध्ये? काव्या म्हणते, काय प्रॉब्लेम आहे ग रम्या तुला? तू जशी तुझ्या आईची बाजू घेतेस तशी मी माझ्या बहिणीची बाजू घेऊ शकते की. आणि काय ना रम्या, तुम्ही जेव्हा माझ्या नंदिनी ताईला त्रास देत होते तेव्हा लाज लज्जा शरम सगळंच तुम्ही सोडून दिलं होतं, पण आता शिक्षा भोगताय तरी सुद्धा तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? आता मात्र या वसू आत्या चिडतात आणि म्हणतात, ए काव्या बस कर, वयाचं भान ठेव जरा, माझी लाज काढतेस? अगं काही वाटतं का तुला? काव्या चिडून म्हणते, हो काढणार, एकदा नाही 100 वेळेला काढणार मी तुमची लाज आत्याबाई. कारण मला असं वाटत होतं शिक्षा भोगल्यानंतर तरी तुम्ही सुधराल, पण तुमच्यामध्ये काही सुधारणा दिसत नाहीये. रम्या म्हणते, अच्छा, म्हणजे तुझी आणि तुझ्या बहिणीची हांजी केली तर आमच्यात सुधारणा झाली असं म्हणशील का तू? आता रम्या जेव्हा अशी भांडत असते तेव्हा मानिनी चिडते बरं का. ही रम्या म्हणते, ए काव्या, हे बघ आम्ही आमची शिक्षा प्रामाणिकपणे भोगतोय. काव्या म्हणते, ए चल चुप बस रम्या, प्रामाणिकपणा हा शब्द तुझ्या तोंडात शोभतही. काव्या चिडते आणि म्हणते, वाटेल ती बडबड बंद कर. आता लगेच मानिनी म्हणते, बस करा आता, आवाज खाली करा. आणि पुढच्या भागात दाखवलंय युगंधर नापास झाला हे कळतं आणि पाड त्याला जाब विचारतो. तेव्हा लगेच ही रम्या म्हणते, नाही, खोटं बोलायची शिक्षा या घरात मिळते ना, मग ती शिक्षा युगंधरला पण मिळायलाच हवी. काय ग मामी, देतेच प्रेक्षकांना जरा कडाडून भांडणं झाली आहेत बरं का. आता ही रम्या म्हणते, खोटं बोलायची शिक्षा मिळते ना मामी, दे मग न्याय, दे युगला शिक्षा. आणि तसंही सगळं नंदिनीला माहित होतं, मग ही शिक्षा नंदिनीला पण मिळायला हवी. आता लगेच काव्या म्हणते, ए आम्ही
मोहित्यांच्या मुली लपवाछपवी करत नाहीत. लगेच रम्या म्हणते, काय बोलतेस तू काव्या, लपवाछपवीचं तू काय सांगतेस मला. मग काव्या ओरडत असते तिच्यावर आणि म्हणत असते बस कर आता. मग पाठ चिडतो आणि म्हणतं बस करा. तर आता मालिकेमध्ये काय मोठा ट्विस्ट येणार आहे ते येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. पण आज ना ते आठवणीमध्ये वगैरे इतकं त्यांनी टाइमपास केला की आजचा एपिसोड खरंच जरा लहानच झाला. सांगून सांगून काय सांगणार ना प्रेक्षकांनो. तर असो, असा होता आजचा हा एपिसोड रिव्ह्यू. कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूयात उद्या पुन्हा एकदा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या इंटरेस्ट. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.